काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता, ओम शांती ओम, आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग होता की दो चुटकी की सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. आणि दोन चिमटीतली या सिंदुराची किंमत काय असते हे आज पाकिस्तानच्या पंतप्रधानाला आणि पाकिस्तानच्या देशाला कळून चुकलं असेल. कारण संपूर्ण भारत देश ज्यावेळेस झोपेमध्ये होता त्यावेळेस आपल्या बहादूर सैन्याने थेट पाकिस्तानच्या आणि पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये थेट एअर स्ट्राईक केला आणि सिंदूर ऑपरेशन सक्सेस करून दाखवलं. पहलगामचा हल्ला सिंदूर ऑपरेशनच्या द्वारे बदला त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि याच गोष्टीवरती आज देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. सैन्याविषयीचा प्रत्येकाला अभिमान आहे आणि या सगळ्या गोष्टीवरती टीव्ही नेक्स्ट मराठी लक्ष ठेवून आहे. हा हल्ला कसा घडला, काय काय याच्यामध्ये घडलं, यानंतर आलेल्या प्रतिक्रिया काय दर्शवतात आणि याच्या पुढे भारताची काय रणनीती असू शकते, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि विशेषतः भारत आणि पाकिस्तान या नातेसंबंधावरती प्रकाश टाकणारे श्रीराम पवार सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. सर, आज खऱ्या अर्थानं पाकिस्तानला कळत असेल की दो चुटकी की किंमत क्या है. कशा पद्धतीनं सर हा संपूर्ण स्ट्राईक तुम्ही बघता? नाही, एक तर पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारताकडून प्रत्युत्तर दिलं जाणं हे सगळ्यांना माहिती होतं, हे जगाला माहिती होतं. म्हणजे असं काही नाही की यात अगदीच अनप्रेसिडेंटेड काय, पण त्यामध्ये धक्कातंत्र नक्की आहे. म्हणजे ज्या वेळेला सगळ्या मीडियात असं वातावरण सुरू झालं होतं की आता बाहेर काही करणार आहे की नाही, पंतप्रधान रुटीन काम करायला सगळं करत होते, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत होते, काही घोषणा चालू होत्या. आणि म्हणजे आता हे पुढे जाते की काय असं वाटत असताना हा धक्का दिला. म्हणजे भारतीय राजकीय नेतृत्व असेल किंवा लष्करी नेतृत्व असेल, या दोन्हींनी मिळून ज्या प्रकारचं प्लॅनिंग केलं मला वाटतं ते अतिशय उत्तम दर्जाचं किंवा त्यातला जो धक्कातंत्राचा एलिमेंट आहे तो नक्की आहे. जरी हल्ला कधीतरी होणार माहिती असलं तरी ज्या वेळेला झाला तो तेव्हा धक्का होता, हा त्यातला एक भाग. दुसरा भाग माझ्या मते हल्ल्याचा म्हणजे पहलगाम मधल्या हल्ल्याचा बदला घ्यावा ही सामान्य माणसाची भावना आहे. पहलगाम हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे हे प्रोफेशनल लष्कराला कळते आणि राज्य व्यवस्थेला हे देण्यासाठी पर्याय नव्हता, त्यामुळे हे होणारच होतं. पण त्याचं ज्या पद्धतीनं तो हल्ला केला म्हणजे प्रिसिजन कॅलिब्रेटेड अटॅक हे अनप्रेसिडेंटेड आहे. म्हणजे 1971 नंतर भारतानं पाकिस्तानात इतक्या डीपमध्ये इतक्या आत जाऊन कधी हल्ले केलेले नाहीत. बालाकोटचा एक अपवाद आहे, पण बालाकोटच्या एकूण हल्ल्याची व्याप्ती, त्याची मर्यादा आणि काल झालेले हल्ले, पहाटे झालेले हल्ले, याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे कालचा हल्ला हा भारताच्या लष्करी सामर्थ्याचं एक खणखणीत प्रदर्शन आहे की आपण काय करू शकतो. भारताचं लष्कर तिन्ही दलं अर्थातच त्याच्यामध्ये आली तर ती काय करू शकतात, तंत्रज्ञानाचा वापर कसा होऊ शकतो, हवाई दलाचा वापर कसा होऊ शकतो, आणि भारताचं इंटेलिजन्स गॅदरिंग म्हणजे आपण असं म्हणतो की पहलगाममध्ये इंटेलिजन्स फेल्युअर आहे, काही प्रमाणात आहे, आपण त्याच्यावर चर्चा पण केली यापूर्वी. पण काल जे हल्ले झाले त्याच्यामध्ये जी 9 ठिकाणं निवडली, मला वाटतं ती अतिशय प्रिसिजनने निवडली आहे. म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणामध्ये काहीतरी मेसेज दिलेला आहे की हा इथंच का हल्ला केला. आणि त्याचा म्हणजे मी यापूर्वी पण अनेक वेळा बोललोय की जेव्हा कायनेटिक ऍक्शन होते म्हणजे लष्करी स्वरूपाचे ऍक्शन होते तेव्हा त्याचा हेतू काय याला महत्व असतं, कशासाठी काय असं. आम्हाला संताप आला म्हणून काय असं काय, आम्हाला काही साध्य काय म्हणून काय असं. तर सरकारनं मध्ये जो काही 8-15 दिवसाचा काळ घेतला लष्करानं, सरकारनं त्याच्यामध्ये त्यांनी हे फिगर आउट केलं की आपल्याला काय करायचंय आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. म्हणजे काय केलं त्यांनी तर सिम्बॉलिकली अनेक गोष्टी केल्या. काय म्हणजे त्यातला सिम्बॉलिक पार्ट पहिल्यांदा आपण विचार करू की सिम्बॉलिकली काय केलं तर त्याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर. जसं तुम्ही म्हणाला की चुटकीभर सिंदूर ही किंमत तुमच्या ह्याच्याने. तर ज्या प्रकारे पहलगाममध्ये हल्ला झाला त्याच्यामध्ये हिंदू पुरुषांना बाजूला करून मारलं आणि त्यांच्या पत्नीसमोर वगैरे मारलं, तो एक धक्का देशाला होता. तर त्याचा एका अर्थानं सूड घेतला की तुम्ही जर आमच्या देशातल्या महिलांना विधवा करणार असाल तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, हा एक भाग आहे. दुसरं जर तुम्ही बघितलं सगळ्या आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये ऑपरेशन सिंधू नाव का दिलं त्याच्यावर चर्चा आहे. म्हणजे सिम्बॉलिकली भारतानं हे पाकिस्तानला पण दाखवलं, जगाला पण दाखवलं आणि देशांतर्गत एक संदेश दिला जो इमोशनल संदेश आहे तो पण दिला. ही त्याची एक सिम्बॉलिक बाजू आहे. दुसरा जो भाग आहे तो मिलिटरी
चा हेतू काय, टार्गेट कशी सिलेक्ट केली वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मोहित केचं टार्गेट आपल्याला साधारण अंदाज होता की इथं होऊ शकतं, कारण तो लष्कर तोयबाचा तळ आहे. 9 टार्गेट सिलेक्ट केली. म्हणजे तुम्ही जर बघितलं, माझ्या मते या हल्ल्याचं वैशिष्ट्य काय, तर कुठल्याही दहशतवादी कारवायांची एक चेन आहे. दहशतवादी कारवाई अचानक येऊन हल्ला झाला असं होत नाही. हल्ला अचानक दिसतो, पण त्याच्या मागं एक लांब लचक चेन असते. चेनचे टप्पे काय आहेत, तर पहिल्यांदा दहशतवादी रिक्रूट करावा लागतो, म्हणजे कुठेतरी शोधावा लागतो, त्याच्यामध्ये धर्मवेळ भिनवावं लागतं, त्याच्यामध्ये जिहाद भिनवावा लागतो, म्हणजे पाकिस्तानच्या संदर्भात, इस्लामी दहशतवादाच्या संदर्भात. आणि मग तसा त्याचा मेंदू पूर्ण बेनवॉल झालेला आहे, अशा माणसाला ट्रेनिंग देऊन म्हणजे निवडणं हा एक भाग आहे. ते प्रामुख्यानं पाकव्याप्त काश्मीरात किंवा पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर अशा प्रकारचा ज्याला आपण टेररिस्ट फॅक्टरीचा कच्चा माल म्हणतो, तो तिथून येतो. हे सगळ्या जगाला माहिती आहे, याच्यावर अनेक कानी लिहून झालेलं आहे. ते आल्यानंतर त्यांना ट्रेनिंग देणं, तर त्याचे ट्रेनिंग कॅम्प हे मोहित के, भावलपूर ही ट्रेनिंग कॅम्प आहेत, कोटला ही ट्रेनिंग कॅम्प आहेत, मुझफ्फरनगर म्हणजे 2-3 ठिकाणं आहेत ही ट्रेनिंग कॅम्प आहेत. आणि गुलपूर वगैरे जे ठिकाणं आहेत ही लॉन्च पॅड आहेत. म्हणजे एक आहे रिक्रुटमेंट, दुसरं आहे ट्रेनिंग कॅम्प आणि तिसरं आहे लॉन्च पॅड. ते या 3, आणि त्याच्यानंतर मग ते भारतात येतात. भारतात आल्यानंतर काही प्रमाणात मिळणार स्थानिक सपोर्ट आणि ऍक्च्युली दहशतवादी हल्ला. तर भारताच्या अंतर्गत जो आहे तो भाग आपण ऑलरेडी ॲड्रेस करायला सुरुवात केली आहे. सिक्युरिटी वाढवली वगैरे वगैरे, इंटेलिजन्स गॅदरिंग वाढवलं. आता वरतात 3 टप्पे जे पाकिस्तानमध्ये आहेत, रिक्रुटमेंट, बरोबर, ट्रेनिंग आणि लॉन्चिंग पॅड. तर या हल्ल्यामध्ये लॉन्चिंग पॅड आणि ट्रेनिंग ह्या दोन्हीला भारतानं धक्का दिला आहे, आणि धक्का जबरदस्त आहे. म्हणजे ज्या प्रकारचे व्हिज्युअल समोर आलेले आहेत त्याच्यात ते जे कॅम्प आहेत ते उद्ध्वस्त झाले दिसत आहेत. त्यात किती दहशतवादी मेले वगैरे याचे तपशील लगेच कळणं कठीण आहे. एका अंदाजानुसार 70 ते 80 दहशतवादी निश्चितपणे मेले असावेत, त्यात मारले गेले असावेत, पण ती संख्या कमी अधिक असू शकते. त्याच्यावर पाकिस्तानचे दावे वेगळे असू शकते, त्याच्यावर येऊ आपण पाकिस्तानच्या दाव्यांकडे. पण ही जी टार्गेट आहेत ती अतिशय काळजीपूर्वक सिलेक्ट केली आहेत. याच्यामध्ये मुझफ्फराबाद ही पाकव्याप्त काश्मीरची राजधानी आहे, जिथं काश्मीरसाठी सो कॉल्ड आझाद काश्मीरसाठी संघर्ष करणारे म्हणून जे तयार केले जातात दहशतवादी, त्यांचे तळ आहेत, हे सगळ्या जगाला माहिती आहे. तर त्या तळांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले, ते तळ डिस्ट्रॉय केले. त्यानंतर मोहित केचा तळ आहे तो लष्कर तोयबाचा आहे, जो हाफिज सय्यदचा तळ आहे. बरोबर. आता हाफिज सय्यद, लष्कर तोयबा हे दहशतवादी संघटना हे प्रूव्ह झालेलं आहे. याच्यात काही काय पाकिस्तान किती डिनाय करे, त्या काय तो अमेरिकेत पकडलेला दहशतवादी आहे, नाही त्याचा साथीदार डेव्हिड कोलमन हेडली, त्यानं ते सांगितलं आहे सगळं, म्हणजे कबुली बाबत आणलं आहे. त्याच्या हाफिज सय्यदचा रोल काय, लष्कर तोयबाचा रोल काय, त्या तळाचा रोल काय, हे सगळं आणलं आहे. तर हा जो तळ आहे 200 एकरमध्ये बसलेला तळ, हा तळ लष्करी आरोग्य आणि शिक्षणाच्या फॅसिलिटी म्हणून दाखवला जातो. हे फसाड आहे, हे शैक्षणिक केंद्र आहे, हे आरोग्याचं केंद्र आहे असं दाखवलं जातं. प्रत्यक्षात तिथं दहशतवाद्यांना ट्रेनिंग केलं जातं, आणि तो त्या लष्कर तोयबाचा एक मोठा कंट्रोल करणारा सेंटर आहे. त्याला पाकिस्तानच्या लष्कराचं संरक्षण आहे. आज सकाळी BBC-नं तिथून एक रिपोर्ट फाईल केला आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की खूप लांबून म्हणजे जाळी आहे, आणि त्याच्या आत खूप लांब होते त्या इमारती आहेत, आणि त्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचं दिसतंय. म्हणजे दिसतंय क्लिअर की मोठ्या प्रमाणात किती माणसं मेली हा वेगळा भाग आहे. म्हणजे हे एक मुख्य टार्गेट आहे की जे लष्कर तोयबाला थेट संदेश देते की तुम्ही जर आत्ताचा जो हल्ला पहलगाममध्ये झाला तो TIF-ने केला म्हणतात, तो लष्कर तोयबा संबंधित संघटना आहे. काही तज्ज्ञांच्या मते याच्यामध्ये जैश-ए मोहम्मदचा हात असावा, कारण ज्या सोफिस्टिकेटेड पद्धतीने केले ती जैश-ए मोहम्मदची स्टाईल आहे, असं काही सिक्युरिटी यामधल्या लोकांचं म्हणणं आहे. तर यावेळेला लष्कर तोयबा, जैश-ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन ह्याच्या 3 महत्त्वाच्या दहशतवादी संघटना आहेत की ज्या भारताच्या विरोधात सातत्यानं कारवाई करतात. या 3ही संघटनांना जर बसेल असा झटका दिलेला आहे. मोहित केचा तळ लष्कर तोयबाचा होता, भावलपूरचा तळ हा जैश-ए मोहम्मदचा आहे, जो मसूद अझहर ज्याचं नेतृत्व करतो, तो तळ पण कालच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त केला आहे. आणि काही हिजबुलच्या ठिकाणांवर पण हल्ले केले आहेत. हे ट्रेनिंग कॅम्पवरचे हल्ले, आणि पाकव्याप्त काश्मीर आणि LOCच्या आसपास साधारण 15-20 किलोमीटरच्या टप्प्यात जे लॉन्च पॅड आहेत, म्हणजे प्रशिक्षण झालेले दहशतवादी तिथं आणून ठेवले जातात, आणि त्यांना भारतामध्ये घुसवण्यासाठीची एक पार्श्वभूमी तयार केली जाते, आणि मग हेवी शेलिंगमध्ये ते घुसवले जातात. तर ही सगळी इकोसिस्टम मोडणारे हल्ले आहेत, त्यामुळे त्याला महत्त्व आहे. दुसरा यातला महत्त्वाचा भाग आहे की अतिशय स्मार्टली हल्ला केला आहे.
म्हणजे ज्यांनी याचं प्लॅनिंग केलं, आपण अनेक वेळा सरकारवर टीका केली आहे, त्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींवर टीका केली आहे, पण आत्ताचा हल्ला ज्यांनी प्लॅन केला ते कौतुकास्पद आहे. याचं कारण काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत प्रतिकार करणार, पण प्रतिकार केल्यानंतर ते एस्केलेट झालं तर काय, हा प्रश्न आहे, अजून पण प्रश्न आहे. पण भारताच्या बाजूनं, कारण याच्यामध्ये काय असतं की आपल्याला फार वाटत असते की पाकव्याप्त काश्मीर घ्यावं, पाकिस्तानचे तुकडे करावेत वगैरे वगैरे, पण आंतरराष्ट्रीय समुदाय म्हणून पण एक प्रकरण आहे, त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये या हल्ल्याला मी स्मार्ट हल्ला का म्हणतो, तर याच्यामध्ये ठिकाणं निवडली ती स्मार्टली निवडली. संदेश अतिशय स्पष्ट पाकिस्तानच्या एस्टॅब्लिशमेंटला, लष्कराला, राजकीय नेतृत्वाला आणि दहशतवादी संघटनांना दिला. या अर्थानं तो स्मार्ट आहेच, पण त्याच्या पलीकडे पण त्याचे अनेक कंगोरे आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं, ज्याला रिस्ट्रेन असं म्हटलं जातं व्यूहनीतीमध्ये, म्हणजे मर्यादा पाळणं. तर त्या मर्यादा भारतानं काय सांगितल्या, तर आम्ही हल्ले केले ते दहशतवादी तळांवर केले, बरोबर, दहशतवाद्यांना आम्ही संपवतोय, बरोबर, दहशतवाद्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर संपवतोय, पण आम्ही सिव्हिल कुठलंही टार्गेट बरोबर, हिट केलेलं नाहीये, किंवा पाकिस्तानचं मिलिटरी टार्गेट पण हिट केलेलं नाहीये. म्हणजे पाकिस्तानला अशी संधी नाही आहे की आमच्या लष्करावर तुम्ही हल्ला केला म्हणून आम्ही प्रति हल्ला करतो. दहशतवाद्यांना हल्ला केला, याला कारण काय, तर हल्ला झाल्यानंतर पहलगाममधला 15 दिवसात तुम्ही काहीच केलं नाही. तुमच्याच प्रदेशातले, तुमच्या नियंत्रणाखाली असल्या भूमीत जर दहशतवाद्यांची तळ असतील तर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. तुम्ही घेतली नाही तर भारताला प्रिएम्प्ट हल्ले करण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका यामध्ये घेतली. ही अतिशय स्मार्ट आंतरराष्ट्रीय राजनयातली मूव आहे. म्हणजे लष्करी प्रिसिजन त्याच्यामध्ये आहेच, पण आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो भाग आहे तो अतिशय व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये समतोल साधला गेला आहे. त्यामुळं भारताला ॲग्रेसर ठरवणं फार कठीण आहे. पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतला असं म्हणता येईल, पण भारतानं ॲग्रेशन केलं आणि पाकिस्तानवर युद्ध लादलं असं म्हणता येणार नाही. इतपत त्याचा, म्हणजे जसं बालाकोटमध्ये पण केलं होतं. बालाकोटमध्ये काय केलं, तर आपण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ला केला 71 नंतर पहिल्यांदाच, पण तो असा केला नाही की ज्याला पाकिस्तानला युद्ध सुरू करता येईल. बरोबर, पाकिस्ताननं लष्करी विमानं उडवली वगैरे, ठीक आहे, आपलं एक विमान पडलं त्यावेळेला, सगळं ठीक आहे, काही कोलॅटरल डॅमेज झालं, पण युद्ध करता आलं नाही आणि आम्ही हे करू शकतोय दाखवता आलं. त्याचा पुढचा टप्पा आहे. आता याच्यामध्ये कायनेटिक ॲक्शनमध्ये वेगवेगळे जे पर्याय असतात, त्यातले आपले कोवर्ट ॲक्शन, सर्जिकल स्ट्राईक, वर्ड सर्जिकल स्ट्राईक, जगाला सांगून सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटसारखा हवाई हल्ला, हे टप्पे झाले आहेत. या टप्प्यानं सुद्धा पाकिस्तान सुधारत नाही, दहशतवादी थांबत नाहीत आणि ते कारवाया गायला पुन्हा पुन्हा पुढे येतात, हे दिसलं. आता त्याच्या पलीकडची ॲक्शन करणं आवश्यक होतं. म्हणून यावेळेला 9 ठिकाणं, 3 दहशतवादी संघटना, लॉन्चपॅड आणि प्रशिक्षण केंद्र, अशा सगळी टार्गेट केली गेली, जी एक मोठा संदेश देत आहेत. आणि ज्या पद्धतीनं, यात सिम्बॉलिक आणखी एक भाग आहे की भारतानं काल पहाटेच प्रेस रिलीज जाहीर केली की आम्ही हल्ला काय केलं हे सगळं सांगितलं. आणि आज ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स झाली भारताची, त्याचं ब्रीफिंग 2 महिला अधिकाऱ्यांनी केलं. हे पण त्यामधला एक, काय म्हणता येईल की भारताच्या बाजूने एक सिम्बॉलिक भाग आहे, पण महत्त्वाचा भाग आहे. तर सगळ्या बाजूनं अतिशय वेल प्लॅन हल्ला केला आहे. जे आपण म्हणत होतो की याला वेळ का जातो वगैरे, तर तो वेळ का जातो याचं उत्तर या हल्ल्यात भारतानं अतिशय उत्तमपणे दिलेलं आहे असं मला वाटतं. सर, मला 2 प्रश्न विचारायचे. त्यातला एक प्रश्न, जसं आपण सांगितलं की धक्कातंत्राचा वापर हा भारत नेहमी करतो. आज बुधवारी संध्याकाळी आपल्याकडे मॉक ड्रिल करायचा आहे आणि तो मेसेज भारताने पसरवला होता. त्याच्यामुळे कुठेतरी पाकिस्तान गाफील आहे का, की आता ह्यांचं मॉक ड्रिल होईल, त्याच्यानंतर त्यांचे काहीतरी हल्ले वगैरे होतील, त्या विचारात असताना अचानक मध्यरात्री भारतानं हा हल्ला केला. म्हणजे कुठंतरी ही आपण जी रणनीती म्हणतो की कात्रजचा घाट दाखवणं, तसं भारताने केलं का? आणि हे सगळं घडल्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आता पाकिस्तानमधून येत आहे की फारसं काय आमचं नुकसान झालेलं नाही, फक्त 4 ते 5 लोक हे झालेले, कशा पद्धतीने या दोन्ही गोष्टींकडे बघाल? नाही, एक तर पाकिस्तानच्या रिॲक्शन विषयी आपण बोलूच. आधी तुम्ही काय विचारलं? हा कात्रजचा घाट दाखवला का? तर याच्यामध्ये बालाकोटमध्ये ज्या प्रकारे भारतानं हल्ला केला त्याच्या आधीची पार्श्वभूमी तयार केली, सिमिलर पॅटर्न आपल्याला दिसतोय. म्हणजे बालाकोटचा हल्ला झाल्यानंतर 12 दिवसानं आपण पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर बालाकोटमध्ये आपण 12 दिवसानं हवाई हल्ला केला होता आणि आता 15 दिवस झाले. तर याच्यामध्ये एक टोकाचा संताप, त्याची प्रतिक्रिया, भारतानं रिॲक्शन द्यावी अशी अपेक्षा, आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय
स्थळावरून आलेल्या प्रतिक्रिया आणि वातावरण खाली बसते असं वाटायला लागलं. आता सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्या मध्ये पंतप्रधानांचं भाषण झालं. बरोबर. ते जातगणनेचा इतका मोठा निर्णय झाला की जो भारताच्या राजकारणाला कदाचित कलाटणी देऊ शकतो. हे सगळं म्हणजे नॉर्मल स्टेट फंक्शन करते अशा प्रकारे भारत वागत होता. आणि ते करत असताना हल्ल्याची स्वाभाविकपणे तयारी चालू असणार आहे. आता पाकिस्तानला हे नक्की कळत असेल, जसं डोनाल्ड ट्रम्पने जी प्रतिक्रिया दिली की असं काय ते होईल याची अपेक्षा होती असं ते म्हणाले. म्हणजे हे सगळ्यांना साधारण अंदाज होता काय ते होणार आहे, तो पाकिस्तानला पण असणार आहे. पण इतक्या झटपट होईल हे कळालं नसेल, किंवा काल झाला तो कालच होईल का, कारण त्याच्या आधीच तुम्ही म्हणाल तसं जाहीर केलं होतं की आज मॉकड्रिल होणार आहे. मग भारत मॉकड्रिल काय लागणार आहे, मग हळूहळू सैन्य हलवेल असं वाटत असताना हल्ला केला. ही धक्कातंत आहे आणि एका हातानं तो कातरचा घाट दाखवण्याचा प्रयत्न आहे. राजकीय नेतृत्व अतिशय शांतपणे या सगळ्याकडे बघत होतं. पंतप्रधान एक बिहारचं भाषण सोडलं तर काही खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे आम्ही असं करू वगैरे अशी कुठलीही हिंट्स येत नव्हती. तर हे सगळं ज्याला काय म्हणता येईल की रिस्ट्रेन ते ठेवायची पण प्लॅनिंग तर करत यायचं हे याच्यामधून दिसतं. दुसरा भाग आहे पाकिस्तानच्या रिॲक्शनचा. हल्ला झाल्यानंतर काल रात्रीच पाकिस्तानच्या लष्कराकडून एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी असं म्हटलंय की हे भारताने युद्ध पुकारलेलं आहे, दिस इज अन ऍक्ट ऑफ वॉर. त्यामुळं भारतानं युद्ध पुकारलंय असा पाकिस्ताननं निष्कर्ष काढलाय. हा पहिला भाग म्हणजे पाकिस्तानच्या दृष्टीनं आता युद्ध सुरू झाले असं आपल्याला अर्थ काढता येऊ शकतो. आणि युद्ध सुरू झाले म्हणजे मग ते असं पण म्हणाले की आम्हाला याला प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि त्याची वेळ जागा आम्ही ठरवू. जे नॉर्मली कुठल्याही अशा ह्याच्यात कुठलाही देश म्हणतो तसे त्यांची प्रतिक्रिया ती स्वाभाविक आणि समजून घेण्यासारखी आहे. त्याच्याबरोबर लष्करानं जे तपशील दिले ते मात्र सगळं झाकायचा प्रयत्न आहे. आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचा प्रोपागंडा केला जातो की आपण व्हिक्टीम आहोत, व्हिक्टीम कार्ड खेळायचं, त्या प्रकारचा त्यामध्ये स्पष्टपणे त्या प्रकारचं वातावरण तयार करायचा प्रयत्न दिसतोय. त्या लष्करी अधिकाऱ्यानं काय सांगितलं तर त्यांनी 5 ठिकाणी हल्ले झाले असं त्या सुरुवातीच्या ह्याच्यात कबूल केलेलं आहे. तर त्या 5 हल्ल्यांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. एक 3 महिन्याच्या मुलाचा पण मृत्यू झाला असं त्यांनी सांगितलं. हे सगळ्या प्रोपागंडाचा भाग आहे की इमोशनल काय आहे. जेव्हा दहशतवादी तळांवर हल्ले होतात तेव्हा स्वाभाविकपणे तिथं दहशतवाद्यांना मारणंच अपेक्षित असतं आणि त्यामुळं त्यानंतर हा कांगावा आहे पाकिस्तानचा, त्याच्या पलीकडं काय नाही आणि आमचं फार काही नुकसान झालं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न. असं करताना पुन्हा तुम्ही आमच्या देशात हल्ला केला त्यामुळे आम्ही प्रत्युत्तर देऊ असं सांगायचा प्रयत्न आहे. याच्या पलीकडं आणखी एक प्रोपागंडाचा भाग म्हणजे त्यांनी असं सांगितलं, काही वेस्टर्न मीडियामध्ये ती पब्लिश झालेलं आहे की भारताची 5 विमानं आम्ही पाडली, भारताची 5 फायटर प्लेन आम्ही पाडली. पण आता हे कुठेही कन्फर्म झालेलं नाही, कुठल्याही इंटरनॅशनल एजन्सीनं कन्फर्म केलेलं नाही, भारताकडून पण कन्फर्म झालेलं नाही. कारण विमान पडणे ही काही सोपी गोष्ट नाही, ते कळणारच आहे, ते काही लपून येत नाही. एक विमान क्रॅश झाल्याची बातमी काही CNN सारख्या याच्यामध्ये आली आहे, पण ते भारताच्या हद्दीमध्ये आहे, ते काही पाकिस्तानमध्ये झालं नाही. हा हल्ला मुळातच भारतानं हद्द सोडून केलेला नाहीये, विमानं भारताच्या हद्दीचीच होती, हल्ला मात्र पाकिस्तानात झाला. ह्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलंय. ह्याच्यासाठी स्काल्प आणि हॅमर नावाची जे हे आहेत म्हणजे स्काल्प हे मिसाईल आहे आणि हॅमर हा बॉम्ब आहे, म्हणजे जो अतिशय मजबूत बंकर सुद्धा फोडता येतील अशा प्रकारची ही हत्यार यासाठी निवडलेली आहेत. त्यामुळे या प्रत्येकाची निवड काळजीपूर्वक केलेली आहे. तर पाकिस्तानचा कांगावा सुरू झाला आहे. भारत पाकिस्तानच्या काय सार्वभौमत्व हल्ला करतो वगैरे अशा प्रकारची पोझिशन ते घ्यायचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रत्येक ठिकाणी मशिदीवर कसा हल्ला झाला, ईदगावर कसा हल्ला झाला असं मदरशावर हल्ला झाला, म्हणजे त्याला धार्मिक टोन देण्याचा प्रयत्न केला जे पाकिस्तानला पाहिजे. पहलगामच्या हल्ल्यात जे केलं तेच आता ते करू पाहत आहेत. तर तो एक भाग मला वाटतं की पाकिस्तानकडून आहे, पण त्याला काही जग फाय बिघडलेलं असं मला वाटत नाही. सर, आपण ज्या पद्धतीने म्हणालात आणि पाकिस्तानचा संदर्भ दिला की ते असं म्हटलेत की आता हे एक प्रकारे युद्ध छेडलं गेलं आहे. या हल्ल्यानंतर असं वाटतं का की परिस्थिती युद्धजनक झालेली आहे? नाही, यात काय आहे, मी मगाशी म्हणाल तसं भारतानं अतिशय कॅलिब्रेटेड अटेम्प्ट केलाय, हल्ला केलाय की ज्याच्यामध्ये दहशतवादी तळ संपवले पण लष्कर किंवा सिव्हिलियन तळ ह्याच्यावर कुठे हल्ले केलेले नाहीत. त्यामुळं आमच्या देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं. ते प्रत्युत्तर ज्यांनी हल्ला केला त्यांना दिलं. आपल्या दृष्टीनं आपण एक अध्याय पूर्ण केलाय, म्हणजे भारताकडून एक अध्याय पूर्ण झालाय. प्रश्न असा आहे की पाकिस्तान ती मान्य करणार नाही. पाकिस्तान तो पाकिस्तानवरचा हल्ला मानतोय आणि तो त्याला उत्तर देऊ असं म्हणतात. उत्तर कधी देतील वगैरे तो त्यांचा भाग आहे. पाकिस्तानचं उत्तर काय असेल त्याच्यावर पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन ठरेल. म्हणजे बालाकोट सारखं झालं समजा की आपण एक संदेश दिला, त्यांनी पण काहीतरी केलं, कारण त्यांना पण त्यांच्या देशातल्या
जनतेला काय ते दाखवावं लागेल. बरोबर. आता जे सकाळपासून व्हिज्युअल दिसत आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानचे लोक त्या जिथं हल्ले झाले त्या साईटवर दिसत आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे तिथं पण एक प्रतिक्रिया असणार आहे आणि सरकारला त्यांना काहीतरी सांगावं लागेल की आम्ही भारताला प्रत्युत्तर देतोय. त्या प्रकारचं काहीतरी झालं तर कदाचित ते फार एस्केलेट होणार नाही. पण जर पाकिस्तानने असं ठरवलं की भारतानं 9 ठिकाणी हल्ले केले तर आम्ही पण असेच काय तर आणखी हल्ले करू, तर मात्र त्याला भारताला प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि त्याची तयारी ऑलरेडी भारताने केलेली असेल. तसं झालं तर एक व्यापक युद्ध होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये मग अनेक आघाड्या ओपन होऊ शकतात. त्याच्यामध्ये हवाई हल्ले हा एक प्रमुख भाग आहे. आजच्या हल्ल्यामध्ये सुद्धा ड्रोनचा वापर व्यवस्थित केला होता. ड्रोनचा अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला आहे. तर हवाई हल्ले, नौदलाचे हल्ले आणि मिलिटरीचे लष्कराचे हल्ले हे सगळं त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि ते एक सर्वंकष युद्धकडे जाऊ शकतं. म्हणजे त्याच्या उंबरठ्यावर आपण आहोत, पण ते होणार की नाही हे पाकिस्तानच्या प्रतिकारावर किंवा प्रतिसादावर ठरेल. तसं होऊ नये असं जगाला वाटते. जसं तुम्ही बघितलं तर जगासमोर आता 2 युद्ध आहेत, मोठी युद्ध. एक युक्रेनचं आहे, दुसरं पॅलेस्टाईनचं युद्ध आहे. ते काही थांबलेलं नाही आहे आणि इस्रायलनं नुकतंच गाझा ताब्यात घ्यायचा असा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे तिथलं फाईट वाढेल, त्याच्यामध्ये कदाचित इराण सहभागी होईल वगैरे. बलुचिस्तानच्या मध्येच खुमखुमी चालू आहे. बलुचिस्तानचा पाकिस्तान मधला अंतर्गत प्रश्न आहे. पण हे 2 मोठे संघर्ष आहेत ज्याच्यामध्ये जगाला लक्ष घालणं आवश्यक आहे. अशा वेळेला भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये दोन्ही अण्वस्त्रसज्ज देश आहेत. म्हणजे युक्रेन आणि रशियामध्ये रशिया अण्वस्त्रसज्ज आहे, युक्रेन काय नाही आहे. पॅलेस्टाईनकडे अण्वस्त्र असायचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळं तिथं त्या प्रकारची संघर्ष नाही आहेत. इथं भारत आणि पाकिस्तान दोघांकडे पण अण्वस्त्र आहेत आणि हे जर आउट ऑफ हँड गेलं म्हणजे निसटलं हातातनं किंवा कोणीतरी संतापाच्या भयात त्याची सुरुवात केली तर ते म्हणजे जगासाठी खूप मोठा हे असेल, असं दुसऱ्या महायुद्धानंतर झालेलं नाही. त्यामुळं सगळ्यांना हे थांबावं असं वाटतंय. त्यामुळे जर प्रतिक्रिया बघितल्या तुम्ही, डोनाल्ड ट्रम्पची प्रतिक्रिया बघितली तर दोघांनी आता युद्ध होऊ नये अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ब्रिटनची तशीच आहे, जपानची तशीच आहे, सौदी अरेबियाची प्रतिक्रिया तशीच आहे. म्हणजे मुस्लिम जगताच्या प्रतिक्रिया त्याच प्रकारच्या आहेत. फक्त चीनची ऑफिशियल प्रतिक्रिया आपण आता बोलतोय तोपर्यंत काही आपल्यासमोर आलेली नाही आहे. तर हे जर आपण बघितलं तर जगाच्या दृष्टीनं युद्ध व्हावं असं वाटत नाही. काल रात्रीच हल्ला झाल्यानंतर आपले NSA अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री यांच्यामध्ये बोलणं झालेलं आहे. त्यांनी ब्रीफ केला असेल, त्यांनी माहिती यांना दिली असेल. ते पाकिस्तानच्या काउंटर पार्टशी पण बोलतील आणि यात सर्वात महत्त्वाचा रोल कायम अमेरिकेचा असतो. तर ते दोन्ही देशांच्या प्रमुखांना सांगायचा प्रयत्न करतील की ही एस्केलेट होऊ नये. आता भारताकडून आणखी एस्केलेट करायची गरज नाही, कारण आपण द्यायचा तो संदेश दिला आहे. आपल्या दृष्टीनं काय आहे की आम्ही हे मान्य करण्याने असा संदेश देणं तो झालाय. दुसरी गोष्ट, तुम्ही असं केलं तर त्याची किंमत जवळ मोजावी लागेल हे सांगणं. म्हणजे थ्रेटचं परसेप्शन आहे ते आणखी 2 नॉच मोर असं ज्याला म्हणतात त्या प्रकारचं करणं ते केलेलं आहे आपण. त्यामुळे आपल्या दृष्टीने हेतू बऱ्याच अंशी साध्य झालेत. आता आपल्या अंतर्गत पाकिस्तानला तोडा वगैरे असेल तो भाग वेगळा, पण माझ्या मते जे काही करता येणं शक्य आहे त्यातला बराचसा भाग भारतानं आता केलेला आहे कायनेटिक ऍक्शन मधला. त्यामुळं आता याच्यानंतर युद्धच होऊ शकतं मोठ्या प्रमाणावर किंवा एक लिमिटेड का असेना युद्ध होऊ शकतं. त्याच्याकडे जायची भारताची इच्छा असणार नाही, कारण त्याच्यातून नुकसान दोन्ही बाजूच आहे. आपण युद्ध जिंकू करायचे पण नुकसान तर टळत नाही आहे. पण जर पाकिस्तानला ती खुमखुमीच असेल किंवा आमच्या हल्ला झाला तर आम्हाला पण प्रतिकार काय करतो, आमचं पण लष्कर ताकदवान आहे हे त्यांना दाखवायचं असेल तर कदाचित युद्धाकडे जाईल. ते अमेरिका शक्यतो होऊ देणार नाही. जागतिक समुदाय ज्याला आपण म्हणतो, युनायटेड नेशन्स किंवा हे सगळे ते टाळायचा प्रयत्न करतील. पण झालं तर त्याला तोंड द्यावं लागेल, त्याला काही पर्याय नाही. अशा एका टप्प्यावर आपण येऊन थांबलो होतो. सर, आता मी जो प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर फार व्यापक असेल, परंतु मला अगदी थोडक्यामध्ये जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक देशाने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अमेरिकेची प्रतिक्रिया वेगळी आहे, चीनची अजून अधिकृत रीतीने आपल्यापर्यंत आलेली नाही. वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहेत. या प्रतिक्रिया द्याव्या लागतात त्यांना काही गोष्टींसाठी, परंतु त्याच्या मागचं त्यांना राजकारण सुद्धा आंतरराष्ट्रीय सांभाळावं लागतं. आता भारत आणि पाकिस्तानचं हे सगळं चालू असताना एका बाजूला टेरिफ वॉर पेटलेला आहे, त्या माध्यमातून प्रतिशय देण्याचं काम चालू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये अमेरिका कुठल्या अंतरावरती असेल आणि चीनच्या मनामध्ये नेमकं काय चालू असेल? नाही, एक तर अमेरिका या युद्धात थेटपणे उतरण्याची शक्यता नाही. म्हणजे थेटपणे उतरणार नाही. जसं युक्रेनला लष्करी मदत आणि आर्थिक मदत खूप मोठ्या प्रमाणावर अमेरिकेने केलेली आहे, तशा प्रकारे या दोन्हीपैकी कुठल्याही देशाला अमेरिका केली शक्यता नाही. म्हणजे पूर्वीच्या युद्धांमध्ये अमेरिकेनं पाकला मदत केली होती, तशी मदत आता अमेरिका केली शक्यता नाही. अमेरिकेची थेट इन्व्हॉल्वमेंट होणार नाही, कारण डोनाल्ड ट्रम्पना अमेरिकेला कुठल्याही नव्या युद्धात अडकवायचं नाहीये.
त्यामुळे अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट होणार नाही. पण युद्ध होऊ नये असं दबावामध्ये अमेरिका ठेवता येईल. यातला चीन हा एक महत्वाचा प्लेयर आहे. तो काही भारताच्या बाजूने येईल ही शक्यता नाही. बरोबर. पण चीनला पण फार मोठ्या प्रमाणात युद्ध व्हावं असं वाटणार नाही. अच्छा. याचं कारण चीनचे असेट्स तिथं आहेत हम्म. आणि एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर ते कुणाच्या हातात राहील याची गॅरंटी नाही. हम्म. आणि मग त्यात पडायचं का? हम्म. ते पडलं तर ते कुठं पण जाईल. चीनला आता अमेरिकेबरोबर व्यापार युद्ध खेळत असताना हम्म. प्रत्यक्ष युद्ध खेळणं चीनला ते पाहिजे आहे का? तर मला वाटत नाही चीनला पाहिजे. भारताची युद्ध आत्ता चीनला परवडणार नाही. चीनची ताकद काही असो काही सांगू ते. त्यामुळं आपल्यालाही नको आहे चीनची युद्ध आता. ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कुणालाच युद्ध करायची इच्छा नाही आहे. त्यामुळं चीन युद्ध टाळायचा प्रयत्न करेल, पण त्याचबरोबर पाकिस्तानला जो झटका बसलाय म्हणजे एक मानहानी पण पाकिस्तान असेल. उचकवून कुठेतरी भारताला पुन्हा खेळतील. त्या प्रकारची गोष्ट चीन करू शकतो. मी तेच म्हणतोय युद्धात चीन उतरणार नाही. पण एक तर काय म्हणता येईल की भारताला थोडे धक्के देत राहायचं पाकिस्तानच्या माध्यमातून आणि पाकिस्तानचा कॉन्फिडन्स लूज होऊ नये इतपत त्याला एक मदत करता यायची. या प्रकारची गोष्ट चीन करू शकतो. त्यामुळे चीन डायरेक्ट भारताच्या विरोधात उतरेल ही शक्यता मला वाटत नाही. अमेरिका युद्धात येईल ही शक्यता अजिबात वाटत नाही. रशिया ची भाषा पण अशीच आहे की युद्ध होऊ नये, पण रशिया बऱ्याच अंशी भारताच्या बाजूनं झुकलेला आहे असं वाटतंय. म्हणजे या युद्धात एक विचित्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती तयार होऊ शकते युद्ध झालं तर, की चीन पाकिस्तानच्या बाजूने आहे अगदी उघडपणे नसला ते, आणि रशिया भारताच्या बाजूने अगदी उघडपणे नसला ते, आणि चीन आणि रशिया मात्र एकत्र आहेत अमेरिकेच्या विरोधात. बरोबर. अशी एक विचित्र परिस्थिती आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये उभी राहिल्याची दिसेल. पण आत्ताचा हे म्हणाल तर एक बदला घ्यायची जी भावना लोकांच्या मनामध्ये होती त्याला सरकारने ॲड्रेस केला आहे, आपल्या लष्कराने ॲड्रेस केला, अतिशय बहादुरीने ॲड्रेस केला आहे. आणि एक धक्का मोठा ऑपरेशन सिंधूरमधून दिला आहे सिम्बॉलिकली, आणि प्रत्यक्षात पण युद्ध झालं तर आता तयारी ठेवावी लागेल. त्याला काही म्हणजे आता त्याला पर्याय नाही. आता जर पाकिस्तान उत्तर दिलं त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. सर, ज्या पद्धतीने भारतानं पाकिस्तानला धक्के दिलेत त्याच पद्धतीनं हा धक्का आपल्या इथल्या राजकारण्यांना देखील बसलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने म्हणत होते 12 दिवस झाले, 15 दिवस झाले, तुम्ही काय करणार, का केलेलं नाही, पाकिस्तानचे तुम्ही तुकडे करा, अशा पद्धतीचं सगळं चालू होतं. आता सगळेच विरोधक एका सुरामध्ये कौतुक करताना दिसत आहेत, अगदी असुद्दीन ओवैसी पासून राहुल गांधींच्या पर्यंत. मला वाटतं की पहलगामच्या हल्ल्यानंतर लोकांनी सरकारला प्रश्न विचारले, विरोधकांनी प्रश्न विचारले, त्यात काही चुकीचं नाही आहे. म्हणजे माझं मत त्या बाबतीत अतिशय स्पष्ट आहे की सरकारला प्रश्न विचारण्यात काही चुकीचं नाही. पण त्याचबरोबर सगळ्या विरोधकांनी एकमुखानं आम्ही सरकारच्या मागे आहोत, सरकार जी काही कारवाई करेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं मग राहुल गांधीपासून ओवैसींपर्यंत सगळ्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे हे भारताचं वैशिष्ट्य आहे. हे या आधीच्या युद्धांमध्ये पण दिसलं आहे आणि कुठल्याही देशामध्ये असतं ते की जेव्हा देश युद्ध करत असतो तेव्हा सगळेजण एकत्र येत असतं. भारतानं हे अनेक वेळा दाखवलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये राजकीय मतभेद हा वेगळा विषय आहे, पण आता सगळेजण लष्कराच्या कारवाईच्या पाठीमागे आहेत. सगळ्यांनी कौतुक केलं आहे. त्यात अनप्रेसिडेंटेड काय नाही, हे खरंच आहे आणि हेच अपेक्षित आहे. जेव्हा देश संकटात असतो तेव्हा सगळ्यांनी एकत्र यावं हेच अपेक्षित असतं. त्यामुळं आत्ता असं मला वाटत नाही की याच्यामुळं काही विरोधकांना धक्का बसला किंवा काय आहे, कारण हे होणं हे सगळ्यांना माहिती होतं. कधी एवढाच प्रश्न होता. आणि मीन टाइम सरकार वेळ लावत असेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणार, सरकारला पण ते कळतंय. हा जो इंटरप्ले आहे ना हा लोकशाही चालणार आहे. हे काय आपल्या देशात डिक्टेटरशिप नाही आहे, लोकशाही आहे. त्यामुळे हे चालणार आहे. पण जेव्हा ऍक्शन झाली तेव्हा सगळेजण लष्कराच्या पाठीचे आहेत, त्यात कोण काही त्रुटी शोधत नाही आहे, हे चांगलंच लक्षण आहे ना. त्यामुळे मला वाटतं की जे काल आतापासून घडतंय ते भारतासाठी निश्चितपणे सकारात्मक आहे. तर एकंदरीतच सिंदूर ऑपरेशन नंतर संपूर्ण भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी सैन्याने केलेली आहे. पाकिस्तानची खुमखुमी या निमित्तानं तर थांबणार का पुन्हा एकदा काहीतरी कुरापती तो चालू करणार, याकडे सुद्धा बघावं लागेल. पण एक आहे, आतापर्यंत दहशतवादी हल्ल्यांचा बळी भारत हा अनेकदा ठरलेला आहे. पण हे सगळं करत असताना मी जसे या कार्यक्रमाची सुरुवात एका चित्रपटाच्या संवादापासून केली होती, कार्यक्रमाची समाप्ती करत असताना देखील एका चित्रपटाच्या एका संवादानं करतो. आणि चित्रपट होता तो म्हणजे पुष्पा. आणि त्या पुष्पामध्ये हा पुष्पा जो नायक आहे तो असं म्हणतो की मैं झुकेगा नाही साला. भारत सुद्धा असंच म्हणाले की तुम्ही काही करण्याचा प्रयत्न करा, कितीही नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करा, पण भारत तुमच्या दहशतवाद्यांसमोर कधीही झुकणार नाही. या प्रत्येक गोष्टीवरती आपली नजर निश्चित असणार आहे. वेळोवेळी आपले मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय
विषयाचे अभ्यासक श्रीराम पवार सर याच्यावरती प्रकाशझोत टाकत राहतील. पण तुर्तास आपण इथंच थांबू. त्यासाठी पाहत रहा TV नेक्स्ट मराठी.